रामकृष्ण हरी माऊली. छान मी सांडग्याची भाजी बनवत होते बघा आणि तेलामध्ये सांडगं मी भाजायला पण चालू केलं होतं. कारण सांडग्याची भाजी बनवण्याचं असं आहे, माझी आजी राहिली होती. आज मी दाखवलं होतं एका सकाळच्या व्हिडिओमध्ये. आमचे सगळे फॅमिली मेंबर्स आले होते, काका काकी आले होते, आजी बाबा पण आलते आणि आजी राहिली होती आज. तर तिच्यासाठी मी स्वयंपाक बनवत होते आणि मम्मी आणि आजी माझी बसले होते आणि माझं स्वयंपाक बनवायला चालू होतं बघा. आणि आजी मला लसूण सोलून देत होती भाजी बनवण्यासाठी. आणि बघा तिनं मला लसूण सोलून दिला होता छान. आणि लगेच मी भाजी टाकायला सुरुवात केली होती. जिरे मोहरी सगळं छान असं परतून घेतलं मी आणि त्याच्यामध्ये हिरवा हिरवा कढीपत्ता टाकत होते बघा. आणि छान कढीपत्त्याला पण फोडणी बसली होती. वरून थोडासा लसूण टाकला आणि छान असं लसूण पण परतून घेत होते बघा मी. आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद, आपलं जे घरात आपण घरगुती तिखट वापरतो काळा तिखट, तेच टाकलं होतं बघा मी. आणि छान सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं. आणि थोडा आपला जे घरामध्ये रेग्युलर मसाला असतो तो पण टाकला होता. आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये सांडगं टाकून घेतले होते बघा. प्रत्येक वेळेस सांडग्याची भाजी बनवताना मी अगोदर ग्रेव्ही बनवून घेते, पण मी आज तसं केलं नव्हतं कारण मला आज खूप कंटाळा आला होता. त्याच्यामुळं साधं सिंपल आपलं चालू केलं होतं मी बनवायला. आणि मसाल्यामध्ये सांडगं व्यवस्थित भाजू दिल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आणि वरून शेंगाचा कूट टाकला आणि छान भाजी शिजण्यासाठी ठेवली होती. आणि मम्मीच्या आणि माझ्या आजीच्या छान गप्पा चालू होत्या बघा. आणि त्यांच्यासाठी मला चहा पण बनवायचा होता बघा. दोघीजण बसलेत निवांत, कारण आजी माझी खूप दिवसातून आली होती आज आणि म्हणून तिला ठेवून घेतलं होतं आम्ही. बाबा पण आले होते, पण बाबा रिटर्न गेले आणि आजी थांबली होती. आणि दोघींसाठी मी छान चहा ठेवला होता. भाजी पण शिजायला चालू होती आणि दुसरीकडे चहा ठेवला होता. आणि दोघींच्या छान गप्पा चालू होत्या बघा. इकडं भाजी शिजत होती. छान माया लेकींच्या गप्पा रंगला होता, म्हणून त्यांना डिस्टर्ब कशाला, त्याच्यासाठी स्वयंपाक मी चालू केला होता. आणि छान चहामध्ये दूध ओतलं होतं बघा. आणि हे आपल्या घरचं दूध आहे, एकदम फ्रेश. पप्पा घेऊन आलं होतं रानातून, सकाळी पण घेऊन येतलं आणि संध्याकाळी पण. आणि छान चहा बनवायला चालू होता बघा. आणि आपल्या घरच्या दुधाचा चहा खरंच खूप छान लागतो. आणि जे आपण विकत दूध आणतो तर त्यात निम्मं तर पाणीच असतं. त्या दुधाला जाडसरपणा कसलाच नसतो, त्यात पाणी दिसतं. आणि जे आपलं दूध असतं त्याला साई पण खरंच खूप छान येते. आणि छान मी आमच्या घरचं दूध टाकलं होतं बघा. आणि छान चहा असा उकळून घेत होते बघा मी. आणि फायनली माझा चहा पण झाला होता. आईला आणि माझ्या आजीला चहा कपामध्ये ओतला होता बघा मी. त्या दोघींना चहा दिला होता आणि पप्पा पण बाहेरून आलं होतं, मग पप्पांना पण चहा दिला. मम्मी पप्पा आजी बसलेत बघा. आणि मग नंतर माझा स्वयंपाक बनवायला चालू केलं मी. आणि छान अशी माझी सांडग्याची भाजी पण शिजली होती, एकदम मऊ सांडगे शिजले होते. छोटंसं सांडगं होतं बघा, फुगून एकदम छान मोठं झालं होतं. आणि नंतर मी लगेच भाकरी पण बनवायला चालू केलं. स्वयंपाक बनवायला तर तसं मला जास्त उशीर लागतच नाही, लगेच होतो मला. आणि हे सगळं मी आजी आणि मम्मीसोबत बोलत बोलत माझं चालू होतं बघा. आणि नंतर भाकरीचं छान असं पीठ मळून घेतलं आणि भाकर पण बनवून घेतली अशी मी. आणि भाकरी बनवण्याचा तर मला कसलाच कंटाळा येत नाही, कारण की माझ्या भाकरी खूप छान होत्यात. चपाती थोडी जमत नाही आहे मला, पण भाकरी जमते. त्याच्यासाठी मी अगोदर भाकरीच करायला बसत असते. त्याच्यामुळं आज पण मी भाकरीच बनवल्या होत्या. आणि बघा किती छान भाकर भाजले पण माझी. आणि जरी एखादी भाकर जर नाही फुगली ना तर मला फुगवता पण येते. त्याच्यामुळं भाकर फुगण्याचं मला कोणतंच टेन्शन नसतं. त्याच्यामुळं भाकरी बनवण्याचा मला कधीच कंटाळा येत नाही. आणि माझ्या भाकरी लगेच होतेत पण. आणि छान अशा सगळ्या मी भाकरी बनवून घेत होते बघा. किती छान टंब भाकरी फुगतात माझ्या आणि किती छान पण भाजतात बघा. माझी आजी आणि माझी मम्मी छान गप्पा मारत बसले होते आणि माझा इकडं स्वयंपाक पण होत होता बघा. छान दोघींच्या गप्पा रंगल्या होत्या आणि त्यांच्या गप्पा ऐकत माझा स्वयंपाक चालू होता. आणि छान मी भाकरी अशा बनवून घेत होते बघा. आणि माझ्या भाकरी बनवून झाल्यानंतर मला भाजी पण बनवायची होती. आई रानात गेल्यावर भाजी घेऊन आली होती. रानामधली आपल्या ज्या पेरूच्या बागेमध्ये भाजी येते चिगळ्याची, ती घेऊन आली होती आई. आणि माझी भाकरी झाल्यानंतर मी ती भाजी बनवायला लागली होते. छान असा कांदा कापून घेतला, तव्यामध्ये छान लाल भाजू दिला आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा टाकला, थोडासा ठेचा टाकला होता. आणि छान बघा
हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कांदा लाल भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी लगेच भाजी टाकली बघा. आणि छान फोडणी बसली होती एकदम. थोडंसं वरून मीठ टाकलं होतं जेणेकरून भाजी लगेच शिजते. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि भाजी शिजण्यासाठी ठेवली होती. थोडीशी डाळ पण टाकली आणि शेंगाचा कूट पण टाकला आणि छान भाजी बनवायला चालू होतं बघा माझं. कारण हे सगळं माझ्या आजीसाठी बनवायला चालू होतं. ह्या भाज्या तर आम्ही रोजच खातो, पण आमच्या मामाच्या इकडं ही भाजी जास्त भेटत नाही. त्याच्यामुळं आज आजीसाठी चिगळाची भाजी, सांडग्याची भाजी आणि भाकरी बनवल्या होत्या. आणि माझ्या भावाने भेळ आणली होती आणि आम्ही दोघं भेळ खात होतो. माझा स्वयंपाक झाला होता आणि छान दोघंजण बाहेर बसलो होतो आणि भेळ खायला चालू होती. आणि माझ्या भावाचं रिॲक्शन बघा आता, कसा रिॲक्ट करतोय तो. त्याला खूप भेळ आवडते.